दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपचे वैकुंठ रवींद्र पाटील यांनी दादर विभागातून जिल्हा परिषद सदस्यपदासाठी आपला उमेदवारी अर्ज सादर केला, तर शर्मिला वैकुंठ पाटील यांनी शिहू विभागातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरत अधिकृतपणे निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहे. अर्ज भरण्याच्या वेळी भाजप व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना वैकुंठ पाटील यांनी सांगितले की विकास हाच आमचा प्रमुख अजेंडा असून विकासाच्या मुद्द्यांवरच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. पेण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचा भारतीय जनता पक्षावर असलेल्या विश्वासाच्या बळावर या निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी व मित्रपक्ष यांच्या वतीने आज निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. निश्चितपणे भारतीय जनता पक्षाने सातत्याने खासदार धैर्यशीलदादा पाटील व आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये नव्हे तर या मतदारसंघामध्ये घोडदौड चालू केलीच आहे. आपण पाहतोय की या सगळ्यांमध्ये सन्माननीय तटकरे साहेब यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि ते सुद्धा आमच्या सोबत आहेत. निश्चितपणे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी युती या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येणार याच्यात तीळमात्र शंका नाही. आणि येथील सर्वसामान्य तालुक्यातील लोकांचा भारतीय जनता पक्षावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या ताकदीवरती आज आम्ही मोठं बहुमत या ठिकाणी प्राप्त करू. लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.